तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साहिल मराठी ब्लॉग्स. आज आहे रक्षाबंधन, तर सर्वांना हॅपी रक्षाबंधन. आज माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांच्याकडे आज मी रक्षाबंधनसाठी चाललो आहे. घरातून मी 12-12:30ला निघालो आणि खाली चुकून लावलो. त्यानंतर त्यांना फोन केला, त्या कुठे विचारला, तर एक बहीण माझी कॉलेजला गेली होती आणि एक आता घरातून निघाली होती, ती आता येत आहे. सो आम्ही, माझी दुसरी बहीण आहे, तिच्या घरी जातो आणि तिथे आम्ही करणार आहोत रक्षाबंधन सेलिब्रेट. सो तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेल काय पुढचा काय विषय आहे तो, म्हणजे रक्षाबंधन आपण कसं करणार. सो आजचा ब्लॉग रक्षाबंधनवरती असणार आहे, तर पूर्ण ब्लॉग बघा, मजा येणार आहे. म्हणजे आज पहिल्यांदा मी माझ्या बहिणींसोबत हा ब्लॉग करणार आहे, सो मजा येणार आहे. आता आपण त्यांच्यासाठी पहिला काहीतरी गिफ्ट घेऊया, छोटंसं काहीतरी गोडधोड. सो त्यासाठी पुढे हेमंतला घेऊन आलो मी आणि इथे जाऊया, त्यांच्यासाठी काहीतरी घेऊया पहिला. सो आता आम्ही मेडिकलला चाललो आहे, तिथं त्यांच्यासाठी ते छोटं कॅडबरी सेलिब्रेशन असतं ना, पॅक तो घेतोय. हेमंत आणि मी आहे. हेमंतला आता मी पुढची ब्लॉगिंग हेमंत करेल, कारण मी जरा घेणार आहे त्याच्यामध्ये, तर पकड तो करेल. हा पैसा भरपूर आहे बाबा, हा घेतो मी. आवडेल त्यांना, आवडेल ना. गरीब आपण. पॅकिंग करायला पण टाइम नाही मला, अचानक गोष्ट ठरली. हे बघा गाईच, तुम्ही पण तुमच्या बहिणीला हाच गिफ्ट द्या. पैसे साईल भाई टाकेल अकाउंटला. ए काय गरज नाही, तुम्ही तुमचं 2 देता यायचे, 2. आणि साहिल भाऊ, ते मच्छर का मारायची मशीन पण घ्या, घरी मच्छर चावली बहिणीला तर रक्षा करण्यासाठी. अरे ते आता नाही टाइम, रक्षाबंधनला. घरातली गोष्टीला आपण नाही करत. आणि काय आहे भाऊ, आणि काय मी अजून ह्याच्यातलं 2 घेतो, 2 बहिणी आहेत. आमच्या गाडीचं पेट्रोल कधी टाकत नाही, पण 100 वाली बहिणी नवा पहिल्यांदाच घेतो, वर्षातून एकदा रक्षाबंधन येतं काही. तर आमचा रक्षाबंधन नाही, फटाका दिवस रोज चालतो. इकडे फिरवा तिकडे फिरवा गाडी. आता हे घेऊया आणि निघूया. आपली गाडी त्या साईडला तिकडे लावले. पैसे गेलेले आहे 100 रुपये. बहिणीसाठी चालतं. 2 बस 2 घेतले. 2 घेतले ना. एक लीनाला आणि एक मनालीला, नाही साहिल भाऊ, तुम्ही विसरू नका, भाऊबीजला विसरायचं पैसे घ्यायचे. पेमेंट करतो काही, त्यानंतर बोलायला नको की गिफ्ट का नाही आणलं. सध्या जरा इमर्जन्सी होती म्हणून घाई झालं त्याच्यामुळे. सो आपण नेक्स्ट टाइमला त्यांना भाऊबीजला त्या पण देतील, मी पण देईन त्यांना गिफ्ट, तेव्हा मी प्लॅनिंग करून येईन. सो आता आपण निघूया, हे घेऊन आणि निघूया. टेस्ट कसं असतं भाऊ, बघूया आपण. ते त्यांना द्यायचं नाही, टेस्ट कुठे करतो मला टेस्ट, माझा टेस्ट तिकडे बिघडेल मग. तो आपल्याला भाऊ टेस्ट नाही करून देत आहे काही. पेमेंट झाले, थँक्यू. तो इथं दाखवला जी संपला. गाईस, सो आता निघूया आपण. पाऊस पण थांबलाय थोडा, पाऊस थांबलाय, आता निघूया. हे बॅग वरती टाकतो. गाईज, लेट्स गो. हेमंत ते बॅगेत ठेव, कारण त्यांना दिसायला नको, नंतर देईन मी. आपली गाडी कुठे आहे? तिकडे त्या साईडला आहे ना, बॅगेत ठेव पहिला. गाईज, आपली बॅग बघा कशी आहे, गरीबाची बॅग. सॉरी, मी जरा मोठं गिफ्ट घेतले नाही, जरा आता इमर्जन्सी मध्ये होतं, म्हणजे घाईघाईत निघालो, त्याच्यामुळे छोटंसंच गिफ्ट घेतलं. नेक्स्ट टाइम त्यांना भाऊबीजला मोठं गिफ्ट देईन. भाऊबीजला ते देतात, ते देऊ दे, पण मी पण देईन त्याच्यावर. चला आता निघूया आपण. तुला एक गोष्ट माहिती आहे, मी त्या दोघींना सांगितले पण नाही मी ब्लॉग करणार आज रक्षाबंधनचा. त्यांना सरप्राईज करणार आहे काहीच, ही गोष्ट पण मी त्यांना सांगितली नाही. सो तिथे गेल्यावर ते रिएक्शन पण बघू त्यांचा. पहिला आता जाऊयात, कारण का पाऊस पण थांबलाय, त्याच्यामुळे आता निघूया पहिला लगेच. मला समजत नाही गाडी कशी चालवतात. तू ड्रायव्हर आहेस, तुला माहिती, मी थोडी गाडी चालवतो. गाईज बघा ना, त्याला गाडी येते चालवतो आणि मला विचारतो गाडी कशी चालवतात. काय लोक आहेत ना, डोकं लय फास्ट आहे लोकांचं, त्या असल्या लोकांचं. तर आता आम्ही निघालोय इथून, म्हणजे घेतलं गिफ्ट वगैरे त्यांचं घेतलं. इकडून जाऊया, शॉर्टकटने जाऊया इकडून. आता आम्ही निघालोय, तर 10 ते 15 मिनिटात आम्ही पोहोचू त्यांच्या इथे. बघू, पाऊस पण येतोय थोडा थोडा. तर आम्ही छत्री पण नाही ना आणलेली आहे. हे खड्डे आहेत, सावकाश. हा, वरती घेतले, मी पण घेतले. खड्डे आहेत गाईज. रस्ते बघा, चंद्रासारखे दिसत आहेत. चंद्र जमिनीवर आला. गाईज, हे पावसाच्यामुळे जास्त खड्डे आहेत रोडला बघा. तुमच्या इकडे पण असतील, मुंबईला जर तुम्ही ब्लॉग बघत असाल मुंबईचे लोक, तर तुम्हाला दिसत असेल की खड्डे कसे पडलेत रोडला. आणि हे आपले मित्र बघा, बिहार वगैरे. चला आता आपण जाऊयात आणि बघूया तिकडे गेल्यावरती आपल्या बहिणीचं रिएक्शन. हे सावकाश.
गाईज आणि जाताना आपल्या चिपळूणचं नारायण तलाव बघा, हे बघा इथे आतमध्ये आता बंद असेल, आता जायला नाही भेटणार आपल्याला. आम्ही एक टाइम म्हणजे एक वेळ तरी नक्की कारण ह्याचा ब्लॉग तिथे करायचा ना. हे बघा बंद आहे आता. काय पाहिजे नारायण तलाव हे आपल्याला ह्या साईडला जायचं आहे, या साईडला मी त्यांना आता फोन लावतोय कारण का इथे मी आलोय DBT कॉलेजच्या साईडला उमेशजी सप्पा कार्यालय आहे ना, त्या साईडला आम्ही आता तिथे गाडी लावली. त्यांना फोन लावणार आहे आणि घर कुठे आहे ते विचार, कारण मला आतमध्ये गेलो नाही ना, फर्स्ट टाइम चाललो तुझ्या घरी. आता तिला फोन लावतो आणि विचारतो, नाही तर त्यांना इथं बोलवतो न्यायला आणि मग मी जातो आता. पण गाई दोन कुत्रे मला भीती वाटते. गाईला कुत्र्यांपासून घाबरतो, डरतो काय त्यांची भीती नाही वाटत, त्यांच्या चावल्यानंतर जे इंजेक्शन भेटते ना, ती भीती आहे माझी. चावलंय काय फोपतो मी बोललो. सॉरी गाईज, मी फपतोय बोललो चुकून. इथं कुत्रे वाट बघतायत. आतमध्ये येतो, आतमध्ये मी दाखवू शकतो, दिसतायत तर. तिथं आहे एक काला आहे, तो दिसत नाही. काला बाळा करेल आपला. आता भावानी फोन लावला नाही बहिणीला, उचलत नाही कॉल. हॅलो, इथं आलेलं. अरे मी आलो इथे, ते आपलं शिवसेनेचं कार्यालय आहे ना कॉलेजच्या साईडला. पाठी कुठे? कुलकर्णी दवाखाना कुठे आहे? अरे आपलं ते कॅफे आहे ना, पाठी येऊ. पाठी जायचं आहे. आराध्य हॉटेल कुठे आहे ते? सांग ना कुठे आहे. हा, अतिथी हॉटेल. ओके ओके ठीक आहे, अतिथी हॉटेलच्या इकडे ना येतो. ओके, त्याच्या पाठी, अतिथीच्या पाठी. म्हणजे आपण बहादूर शेखला येतो, बहादूर शेखला इकडून जायला निघतो त्या रोडला ना. ओके ओके, हां हां ओके, अतिथी हॉटेलच्या इकडे. आलो. एक काम कर, मला तिथे बाहेर येतो मी आता. इथून शिवसेनेचं ऑफिस आहे, तिथून शिवाजीनगरकडून असा युटर्न घेतो. हां बाईक करून येतो. हां ठीक आहे, आलो. हां येतो. तो काहीच आता आपल्याला म्हणजे माहिती नव्हतं, अतिथी हॉटेलकडून आपल्याला जायचं आहे. स्वतः निघूया चला. इथे आपण रॉंग साईडला आलेलं. चालत जायचंय. हा गाडी आपल्याकडे, चल लवकर. पेट्रोल बचत. चला चल चालत. नको हे यार, मस्करी नको, चल रे. सो गाईज आता आपल्याला अतिथी थिएटरच्या इथे जायचं आहे. तिथून समोर पुढे घर आहे तिथं. सो जाऊया आता. जरा इथं चुकीच्या जागी आलो, असू द्या, होतात चुका होतात. त्यामुळे आता आपण डायरेक्ट जाऊ. त्यांना मी फोन लावला, विचारलं वगैरे कुठं आहे ते. आता ते बोलताना बोलले की स्वीट वगैरे घेऊन मी ऑलरेडी घेतली, सो प्रॉब्लेम नाही काही. आता जाऊया डायरेक्ट आणि मग बघूया रक्षाबंधन. गाईज फायनली आता आम्ही आलोय. 15-20 मिनिटं आम्ही नुसतं रोडच शोधत होतो आणि आता त्यांना फोनवर विचारत आम्ही आता इथे आलोय. तिकडे त्यांनी गाडी लावली. आता मी इथून मला ग्राउंड फ्लोअरवरती बोलले. अच्छा हां, हे बघा गावले. दिस इज माय सिस्टर लीना. हॅलो गाइस. हॅपी राखी. हॅपी राखी. हॅलो गाइस. आपली मनू कुठे आहे? टेस्टी मनू बघा आमची तिथे बसले उभे. सो गाईज मी ही गोष्ट त्यांना सांगितली नव्हती फोनवरती की मी ब्लॉग करतो, म्हणजे सरप्राईज केलं मी त्यांना. कसं वाटलं सरप्राईज? खूप आवडलं. गाईज मी का फर्स्ट टाइम साहिलच्या ब्लॉग वर येऊन गाईज मी गोष्ट का हॅपी. ते तर आहेच. मी का गाईज केलं म्हणजे आमची एक आठवण तयार व्हावी, म्हणजे एक गोष्ट जी आम्हाला प्रत्येकाने. ही मुंबईला असते, आता उद्या लगेच सकाळी चालले. आम्ही उद्या भेटणार होतो त्यांना आज. अरे सॉरी गाईज, बघा आपला गायडर. थँक्स ब्रो. गाईज आता आपण बघूया. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलंय राखी वगैरे आता आपण करणार सेलिब्रेशन. सो पूर्ण ब्लॉग वर बाय बाय.
गाईज हा बघा इथं कुत्रा आहे आणि हेमंत घाबरतोय त्याला. काय नाही करणार. जा 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 पुढे जा. जुल्फे मेरे काढ दे गोड. हॅलो डॉगेश. ए काय नाही बघतोय बघ तुझ्याकडे. घाबरलं गेला गेला. बाय बाय. कच्चा खाऊन टाक. आता आम्ही आलो इथे शिवाजीनगरच्या इथे पुढे आहे तुलसी डायनिंग हॉल. तिथं आता आम्ही आतमध्ये जातोय आणि काहीतरी स्नॅक्स वगैरे आम्ही एन्जॉय करणार. हा बोल. ओके सो गाईज आता आमचं रक्षाबंधन इथे हॉटेलमध्ये होतं तुलसी डायनिंग हॉल. तिथे शिवाजीनगरपासून पुढे आहे तिथे घरी गेलो तिथे जरा मुलं बाहेर आलो. आता ती बनवे आणि आमच्यासोबत साई आहे. तिचा छोटा भाऊ लीनाचा साई आहे. सो साई फर्स्ट टाइम आला असेल ना आपल्यासोबत ब्लॉगमध्ये. हा. सो ब्लॉगमध्ये फर्स्ट टाइम आला असेल. त्यांच्या दोघींचं काम चालू आहे. इथं एकटा पोचलो. काय आहे का माझ्याकडनं बोलून घ्यायला तुला आवडतं का? नको ना बोलू. चांगली काहीतरी तू deserve it. चल, let it in. आमची राखी Look at the राखी. Yeah. ह्याच्यावरती पूर्ण ब्रदर लिहिलंय. मस्त आहे ना काही. Oh yeah. My choice after all. हॅपी रक्षाबंधन. Yes, happy रक्षाबंधन. बाकी मुलींपासून दूर राहा. हो हेच मी मुलींपासून हो, बोलत आहे. काही तू माझी ऑर्डर दिलीस काय गं? काय झालं? माझी ऑर्डर दिलीस? ऑर्डर पण आली गाईज आपली. गाईज आपली ऑर्डर पण आली. घे. So, बघा ना साबण. आपली पहिली राखी माझ्या बहिणीकडून म्हणजे लीनाकडून. ये. सेकंड मनी. मग ये. असं नाही चालतं. चांगलं. राखी नाही भेटू का प्यार इम्पॉर्टंट. हॅलो. कमेंट करा गाईज तुमचं पण रक्षाबंधन झालं असेल. फायनली इज माय फर्स्ट टूर. राखी माझ्या पहिला टूर आहे. दरवर्षी या दोघीच बांधतात पहिल्या. त्याच्यानंतर मग माझ्या मावशीच्या घरची म्हणजे आमच्या घरची रक्षाबंधन. काय कुठलं? तर पण गिफ्ट बॅग बॅगमध्ये ह्याच्या हेमंतकडे दिलंय. सो बॅगमध्ये ठेवलं. हेमंत. हा कर गाईस हेमंतची पण रक्षाबंधन होते. हो तालिया तालिया तालिया. हा याची मनूची पण बांध. इच्छा हिच्या वतीने. हा त्याला. हो. आफ्टर ऑल माझा बाबा आहे. हा ना. थिंकिंगच असणार. तरी पण मी नाही. रोस्टिंग चालली इथे. हॅपी रक्षाबंधन. ओके सो त्यांच्या दोघांची पण राखी बांधण्याचा गिफ्ट चालू आहे. गाईज हे लिहिण्यासाठी मी जरा एमर्जन्सीमध्ये उचलून नाही भाऊबीजला. गाईज भाऊबीजला मी त्या दोघींसाठी प्लॅन केला. तुम्हाला बोललो मी ते करणार आहे. सो मी त्यांना सांगितलं नाही. ती गोष्ट मी सरप्राईज करणार. जसं आता सरप्राईज केलं ना ब्लॉगमध्ये तसं त्यावेळेस करणार. सो आता जस्ट स्मॉल गिफ्ट अँड दिस इज फॉर यू. मी काय रे केलंय? हां मी काय केलंय? मला पण आणायचं ना. अरे पण रक्षाबंधन आहे ना. आपण भाऊबीजला करू. तू मला राखी बांधली तुला. भाऊबीजला राखी नाही नाही बांधत. सॉरी. सो आता आमची कॉफी पण आली आहे. तर कॉफी एन्जॉय करतो आणि नंतर तुम्हाला भेट बाय बाय. तर आता आमची राखी झाली. लीना आणि मनू. ओके सो आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. जर जी लोक नवीन आले चॅनलवरती त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. बाय बाय गाईज. टेक युअर सेल्फ, टेक युअर फॅमिली अँड टेक केअर सेल्फ ऑल्सो. बाय.